4 वर्षाचा असताना अंध झालो. अंधाचं कारण किरकोळ होतं. तेवढे आलेत ते बरे होतील, हे टाका ते फलानं टाका, आमकं टाका धमकं टाका, म्हणजे कोणी सांगितलं असेल हळद टाका, कोणी सांगितलं असेल काटा. ही प्रोग्रेस वेलफेअर असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थेच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधतो. माझं नाव शंकर साळवे. मी 4 वर्षाचा असताना अंध झालो. अंधाचं कारण किरकोळ होतं, केवळ आणि फक्त डोळे येण्याचं निमित्त. पण घरचे लोक अशिक्षित असल्या कारणाने माझ्या आरोग्याची म्हणजे डोळ्याच्या आरोग्याची काळजी घेणं त्यांना शक्य झालं नाही. म्हणजे त्यांचं ते अज्ञान, डोळे आलेत ते बरे होतील, परंतु ह्या गोष्टीकडे त्यांनी थोडंसं दुर्लक्ष केलं किंवा त्या गोष्टीचा त्यांना फारसा अंदाज आला नाही. डोळे आले, मग यांनी डोळे लावून घेतलेत, मग याला त्रास होतो की नाही होत याबद्दल त्यांना काही त्याचा अंदाज आला नाही. आणि अशा याच्यामध्ये मला आई सांगत होती, म्हणजे आता सध्या माझे आई हयातीत नाहीये, पण त्यावेळेस मला आई सांगायची की तू 5 महिने डोळे लावले होते. आता नेमके ते 5 महिने लावले का 1.5 महिने लावले हे काही समजा त्यांनाही आठवतं की नाही आठवतं, पण त्यांचा अंदाज, त्यांचं म्हणणं होतं की 5 महिने डोळे लावले होते. ह्यामध्ये जे झाकलेले डोळे होते, ह्या डोळ्यांच्या झाकल्या जाण्यामुळे डोळ्यातून येणारी जी घाण असते डोळे आल्यानंतर, किंवा ती जी उष्णतेची वाफ असते ती आतमध्ये दाबली गेली आणि त्याच्यामुळे माझ्या मेंदूकडनं डोळ्याकडे येणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या कदाचित तिथे कमजोर झाल्या. तेव्हापासून माझ्या डोळ्याला अंधत्व निर्माण झालं. पण त्यावेळेस विषय असा होता, अंधत्व म्हणजे मला हे कळत नव्हतं, पण मला त्यावेळेस दोन्ही डोळ्यांनी अंधार, उजेड, लाईट हे मला जाणवायचं. सावली, धर्माच्या परिस्थितीला त्यांनी त्या अशिक्षित म्हणजे असल्यामुळे त्यांना काय उपचार करावे हे त्यांना माहीत नाही. पण कोणी आयुर्वेदिक उपचार सांगितल्यानंतर डोळ्यात हे टाका ते फलानं टाका, आमकं टाका धमकं टाका, म्हणजे कोणी सांगितलं असेल हळद टाका, कोणी सांगितलं असेल कात लावा, कोणी सांगितलं असेल आमक्या तांत्रिक मांत्रिकाकडे न्या, ह्या परिस्थितीचा म्हणजे उपयोग काही झाला नाही आणि पर्यायी माझं अंधत्व हे तसंच टिकून राहिलं. पण ज्या वेळेस त्या डोळ्याला ती लाईट होती त्या आधारे मला त्यावेळेस थोडंसं कळायचं. मी रस्त्याने चालायचो, पळायचो, तेव्हा मला काही लहान वय होतं, मला काही काठी वगैरे त्याची काही त्यावेळेस समजत नव्हतं आणि गरजही वाटत नव्हती. पण जेव्हा मी अंधशाळेमध्ये 1लीतून 2रीला गेलो आणि त्या दरम्यानमध्ये आमची मुलांची मस्तीमध्ये चुकून कदाचित एका मित्राचं त्याला म्हणजे आमच्या दोघांच्या मारामारीमध्ये नख लागलं म्हणा की काय, तर एका डोळ्याचा पडदा फाटला आणि त्याची जी असणारी जी लाईट होती, ज्या अंधार उजेड करण्याचं जे हे होतं, तो पडदा पूर्ण बंद झाला. म्हणजे डॉक्टरांनी त्याचे रक्तवाहिन्या इंजेक्शन देऊन बंद केल्या, कारण त्याच्यातून रक्तस्राव जास्त होत होता. आता दुसऱ्या डोळ्याचा विषय असा झाला, 11वीच्या वर्गामध्ये ॲडमिशन घ्यायला मला मेडिकल सर्टिफिकेटची वगैरे गरज होती आणि त्यावेळेस एक असा भ्रम झाला की बा नेत्रदानाचं ऑपरेशन केल्यामुळे ऑपरेशन सक्सेस होतं असं मी लोकांच्या तोंडाने ऐकलं. तर ते कितपत खरं होतं माहीत नाही, पण तसा कोणी तत्पर्यंत तर कधी ऐकायला मिळाला नव्हता. पण त्या दरम्यान मी एक नेत्रदानाचा ऑपरेशनचा सल्ला मला सरकारी रुग्णालयातनं म्हणजे सिव्हिल नाशिक मध्यवर्ती रुग्णालय इथून मला त्यावेळी दिला गेला आणि मला असं वाटलं की नेत्रदानामुळे खरंच आपलं ऑपरेशन सक्सेस होतं की काय. म्हणून मी त्यावेळेस नेत्रदानाची तयारी दर्शवली आणि त्यामध्ये मी ऐन
म्हणजे माझं समाजामध्ये प्रगती करण्याचं वय किंवा लोकांमध्ये एकटं फिरण्याची मला जेव्हा ती हिंमत, उमेद आणि इच्छा होती, अशा वेळेस नेमकी माझं त्या डॉक्टरांनी ऑपरेशन केलं आणि त्यावेळेस मला जी असणारी लाईट होती ती पण पूर्णपणे त्याच्यामध्ये गेली. अशा वेळेस मला मग डोळ्यावर पूर्णपणे अंधार आलं. अशा वेळेस मला काठीशिवाय फिरणं माझ्याजवळ त्यावेळेस काही पर्याय नव्हता. कारण याच्या आधी मला एक डोळ्याने जरी ती लाईट होती तेव्हा मला बिना काठीचं मी फिरता यायचं. मी टाकळी ते नाशिक रोड ह्यापर्यंत मी हायवेने एकटा पायी जात होतो किंवा माझ्यासोबत 2 मित्र मी घेऊन त्या एवढ्याशा लाईटच्या आधारावर घेऊन जात होतो. म्हणजे बघा, अंधत्व म्हणजे पूर्णपणे किंवा अपूर्णपणे म्हणजे दिसणं न दिसणं हा भाग वेगळा, पण अंधार उजेड म्हणजे ही एक वेगळी लाईट असते. आणि एखाद्या वस्तूचा बघण्या म्हणजे एखादी वस्तू बघितली किंवा माणूस ओळखू येणं हे दिसण्याचे 2 भाग म्हणजे त्याचा 2 प्रकारे हे होतो. त्यातला एक प्रकार जरी गेला होता तरी एका प्रकाराच्या आधारे मला त्याचा थोडासा आनंद घेता आला होता. त्यावेळेस मला कलर रंगाचं ज्ञान वगैरे होत होतं. त्यावेळेस मला थोडेसे मी रंग वगैरे पाहिलेले मला आठवत होते. पण अशा वेळेस जेव्हा ही परिस्थिती आल्यानंतर पण तरी मी माझी काही हिंमत हारली नाही किंवा मला त्याच्यामध्ये काही कमीपणा वाटला नाही. मी शेवटी मित्रांच्या सहकार्याने काठी वापरायचं शिकलो आणि मी एकटा पूर्ण नाशिकभर असो, मुंबई महाराष्ट्रात मला जिथे जिथे कधी जाण्याची संधी आली तिथे मी माझ्या काठीच्या आधारानं एकटा फिरलो. त्यामध्ये कधी माझ्या मित्रांच्या सोबत जाण्यामध्ये चुकामुक झाली असेल तरी आम्ही एकमेकाला कुठेतरी शोधून बरोबर आम्ही एकमेकाला भेटलो असेल.